आहे, पहिला दिवस आहे आणि त्यामुळे साहजिक आहे. यशोमती ठाकूर आपल्या बरोबर आहे. ताई, आज पहिला दिवस आहे शेवटच्या अधिवेशनाचा, काय काय मुद्दे असणार आहे आणि त्यात संजय राऊत यांच्या वक्तव्याने कुठेतरी अडचण महाविकास आघाडीची होतीये का? अजिबात अडचण नाही. महाविकास आघाडी महाविकास आघाडी म्हणून आम्ही सोबत याच्याही आधी होतो आणि इथून पुढेही राहणार आहे. काल परवाची प्रेस कॉन्फरन्स झाली, त्याच्यामध्ये आमचे सगळे नेते होते. आमचे अध्यक्ष खरगे साहेबांचा तो आदेश आहे, सन्माननीय राहुलजींचा तो आदेश आहे. आदरणीय शरद पवार साहेब आमचे मार्गदर्शक आहे, त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही सगळेजण चालतो आहे. आणि आदरणीय उद्धव साहेब हे आमच्यासाठी अतिशय महत्वाचे आहे. त्यांचं मार्गदर्शन नेहमीच आम्हाला लाभलेलं आहे आणि पुढेही लाभत राहील. पण या मुद्द्यामुळे या मुद्द्याची मुळात गरज आहे का आता? इलेक्ट्रॉनिक मीडियानी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. आम्ही महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळे एकत्र आहोत. कुठले कुठले मुद्दे या अधिवेशनामध्ये सगळ्यात महत्वाचे असणार आहेत? सगळ्यात महत्वाचे, सर्वात महत्वाचं 500 कोटी रुपये या महाराष्ट्रामध्ये दंगली घडवण्यासाठी आणि कशासाठी वापर केला याचं स्पष्टीकरण झालं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा चेहरा खराब करण्यासाठी 500 कोटी रुपये वापरले का? ते पैसे आले कुठून? आणि जे ब्लॉगर्स तुम्हाला सपोर्ट करत होते ते आता तुमच्या विरुद्ध खरं का बोलत आहेत, हे पण आहे ना विषय महत्वाचा. आणि हे पैसे जातीवादी दंगल करण्यासाठी वापरण्यात आले का याची चौकशी झाली पाहिजे. 500 कोटी रुपये कमी आहेत का? इथं घरकुलासाठी पैसे मिळत नाहीये मॅडम. 500 कोटी रुपये येतात कुठून आणि वापरल्या कशासाठी जातात याची चौकशी झाली पाहिजे. तर या होत्या यशोमती ठाकूर ज्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे की हे जे 550 कोटी जे आहेत ते नेमके कशासाठी खर्च करण्यात आले, हा प्रश्न यावेळेला आम्ही ऐरणीवर आणणार आहोत. सर्वात पहिले बिलकुल प्रणाली, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद. मात्र संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे खळबळ माजू शकते, कारण उद्धव ठाकरेंना सीएम पदाचा चेहरा म्हणून जाहीर करा असं संजय राऊतांचं म्हणणं आहे. आणि याच संदर्भात काँग्रेसचे आमदार यशोमती ठाकूर यांची आपण प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र